सलामीची जोडी मैदानामध्ये रुपेश सोकांडे आणि त्याच्या जोडीला ज्ञानेश्वर अर्थात एनके मैदानामध्ये दाखल. निर्धारित 4 षटकांची ही लढत. जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीत, जो पराभूत होईल तो घरी. आणि यानंतर शेजारील गावांमध्ये पुन्हा एकदा युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बोरगाव, एका बाजूला खांडपे. व्यासपीठावर आपण पाहतोय माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर भगवत चषकाचे नियोजक यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम नकुलदादा भांडे. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांचंही लागलेलं आहे आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य ते सांगतो तुम्हाला मी. जो कष्ट करेल त्याला कधीच नाराज करायचं नाही, हे ब्रीद वाक्य त्यांचं, नकुलदादा भांडे यांचं. जाऊया मैदानाच्या आत. पहिला चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील निलेश डोंगरे. क्षेत्ररक्षक जबरदस्त होताना पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. एक धाव फलकावर टीम जय हनुमान शिरगाव, सॉरी जय भारत शिरगाव हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. जिंकणार कोण याची प्रतीक्षा आहे सर्व क्रीडा रसिकांना. मॅच अतिशय रोमांचक होईल यात शंका नाही. दोन्ही संघांकडे चांगले गोलंदाज आणि तितकेच चांगले फलंदाज. बिग बॅटल. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाही. चेंडू हवेत. हरेश, मला वाटतं समीरने कॅच पकडलाय. चांगला झेल, फलंदाज बाद. सुंदर झेल. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती परंतु समीरने हरेशला थांबवलं आणि एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज एनके बाद. विकेट जाताना पाहायला मिळाली. व्यासपीठावर मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी आहेत. त्यामध्ये आमचे बबलू सर आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं त्यांच्या जोडीला हिरमन गडगे आहेत. त्याच्यानंतर आमचे या स्पर्धेचे आयोजक आकाश यांना आपण पाहतो. महाज, देवगाव आणि केटी बॉईज खेळले तळवली या 3 संघांनी केलेलं हे आयोजन, 3 गावांनी केलेलं आयोजन, 3 मित्रांनी केलेलं आयोजन, त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार. समोर निखिल. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका दमदार डाऊन दी बॉल फिल्डर. कमीत कमी वेळा कॅच ड्रॉप करणारा खेळाडू निलेश डोंगरे. त्याच्या हातातून हा बॉल सुटला. बॅड पॅच. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. टीम शिवस्वराज्य प्रतिष्ठानचा त्याच्याकडून कॅच ड्रॉप झाला. इथे जीवनदान मिळताना पाहायला मिळालं निखिलला. निखिलच्या पाठमधून आल्या धावा 2. संघाची धावसंख्या वाढते. 3 धावा धावफलकावर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा. गोलंदाज तयार उजव्या हातानं रोशन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. सुंदर फटका. डिपाक्षरा कव्हरला चेंडू नाही थांबणार. जाऊन पोचेल सीमा पार. निखिलचा क्लास. या संघाची धावसंख्या धावफलकावर 7. कॅच सुटला. तदनंतर 2 धावा. या बॉलवर चौकार वसूल करत असताना बॅटर निखिल. 4 षटकांची लढत. सेकंड राऊंडचा पहिला सामना. दिवस क्रमांक 3. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आणि फलंदाज निखिल बाद. 1 मोर विकेट डाऊन. दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील 7 धावा आहेत. 2 महत्त्वाचे फलंदाज इथे बाद झालेत. टीम जे भारत शिरगावचे. दुसऱ्या बाजूला शिवस्वराज्य प्रतिष्ठान पहिल्याच सामन्यामध्ये एक मोठ्या संघाला त्यांनी पराभवाचा धक्का दिला. तो एकलीशाही टोकावडे या टीमला.
न्यू बॅटर मैदानामध्ये रमेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रोशन. स्ट्रायकर इनवर न्यू बॅटर मैदानामध्ये इन ॲट नंबर 4 रमेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. कसा खेळ होईल ते आपल्याला पाहिजे, कारण इथे 4 षटकांमध्ये तुम्हाला धावा ह्या बनवाव्या लागतील. शॉर्ट फॉर्मॅट आहे. इथे टाकलेला हा चेंडू मोठा फटका खेळायचा, बॅटवर बॉल आला नाही, सरळ एस्टनवर जाऊन आदळला. तिसरा हादरा. 3 बाद. पाहिली. षटक क्रमांक 2 मध्ये लेफ्ट आर्म सीमर सध्याच्या घडीला यज्ञेश. यज्ञेश कधी कधी फास्ट बॉलिंग टाकतो, कधी कधी स्पिन टाकतो, परंतु सध्याच्या घडीला रनअप मोठा. पाहूया कशी कामगिरी जी मात्र होतीये या खेळाडूकडून. उभरता सितारा आहे देवगावचा. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तो मात्र तयार. कामगिरी कशी होती ते पाहिजे आपल्याला. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं, ही महत्वाची सूचना आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश. स्ट्रायकर इनवर रुपेश सोकांडे. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू नो बॉल. नो बॉल. नो बॉलच्या रूपानं एक सिंगल. संघ जाऊ संख्या 8. किती धाबा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. फ्री हिट या बॉलवर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार यज्ञेश. स्ट्रायकर इनवर रुपेश सोकांडे. फुलटॉस. फुलटॉस वर काढा प्रहार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. रुपेशच्या पाठमधून चौकार. 4 धावा येतील. संख्या वाढते, जाऊन पोचेल ती 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत आपण पाहिलं दोन्ही चेंडू यज्ञेशने टाकलेत. दोनही बॉल फुलटॉस आहेत. एक बिमर आला आणि एक फुलटॉस वर चौकार आला. टप्पा टाकावा लागेल. ते कामगिरी कशा प्रकारे होईल यावर सर्वांच्या नजर आहेत, कारण प्रत्येकाला त्रिमूर्ती ऑफिशियल चषक या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसला. डाऊन द बॉल फील्डर कॉटन बोल्ड. फलंदाज रुपेश पात. बिग विकेट डाऊन. बोरगाव संघाचा कॅप्टन आणि खांडपे टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. 4 षटक झाल्यानंतर टॉस होईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना यज्ञेशला विलास. इथे वेगाने आपण या गोष्टीचा अगोदरच उल्लेख केला की या गोलंदाजाला जर टप्पा मिळाला तर भल्या भल्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. ही त्याची ताकद आहे. असा असणारा हा शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगावचा हुकमाचा एक काय तो गोलंदाजी करतोय. परंतु मैदानामध्ये विलास आणि विलासच्या जोडीला असलेला
दीपक यांना डाव सावरावा लागेल. ज्या प्रकारची पडझड सध्याच्या घडीला झाली, 4 विकेट आपण पाहिलेत. फुलटॉस आणि पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. म्हणजेच काय, आता यज्ञेचे बाकीचे चेंडू मला वाटतं दुसऱ्या गोलंदाजाला टाकावे लागतील. लगातार 2 या ओव्हरमध्ये 2 बिमर आलेले आहेत. नो बॉल +1. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत त्यांनी घेतलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आणि काय निर्णय येतोय ते आपल्याला पाहायचं. नो बॉल आहे +1. अशा 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाढेल 14. 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. जे उर्वरित चेंडू ते टाकण्यासाठी कोण येते ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं अजूनही या षटकातील 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. अधुरे 3 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. असं होतं कधी कधी, काय प्रॉब्लेम नाही. शाहिद आला आता गोलंदाजी मार्कवर. साहिल गोलंदाजी मार्कवर. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती. 3 ओव्हरवर चेंडू त्याला टाकायचे. स्ट्रायकर एनवर मागील सामन्याचा हिरो आहे दीपक, तो स्ट्रायकर एनवर. फ्री हिटचा चेंडू. या स्पर्धेतला सर्वात मोठा व्हाईट बॉल. साहिलच्या नावावर संघाची धावसंख्या वाढेल. फ्री हिट कंटिन्यू. संघाची धावसंख्या धाबालकावर आपण पाहताय ते 15. नेक्स्ट बॉल फ्री हिट. गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. अजून एक इथे वाईट आहे का नो? नाही, तेच विचारतोय पंचांना मी. काय सर, नो बॉल. धन्यवाद. आता पहिला नो बॉल आलाय त्या गोलंदाजाचा, त्याच्यावरच विश्वास दाखवला जाईल का की एखादा बिमर तो अजून टाकतोय? बिमर नाही टाकला त्याने, जो दुसरा बाउन्सर होता त्याचा वाईट नो बॉल दिलेला आहे. धापलकावर धावसंख्या 16. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. इथे या ज्या एक्स्ट्राच्या धावा आहेत ती लई डोकेदुखे बनणार आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठानची, परंतु त्याचा फायदा घेणारे फलंदाज पाहिजे मैदानाच्या आत, ते सर्वात महत्वाचं. स्ट्रायकर एंडवर दीपक आहे.
दीपक फ्री हिट कंटिन्यू, 3 बॉल झाले दीपक फ्री हिट. काय करतोय ते पाहायचं आता. माइंड सेट आहे दीपकचा, आला की पाठवायचा. तो कुठं ते पाहू आपण. फुलटॉस, ग्राउंड शॉट, तिथे क्षेत्ररक्षक येतील. नाही, ग्राउंड शॉटचा बादशाह आहे दीपक. त्याने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग केली. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 18 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. 18 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. साहिल यज्ञेशचं अधुरं षटक कंप्लीट करतोय. इथे टाकलेला हा चेंडू फटका हवेत. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. संघाची धावसंख्या 20. शेवटचा एक चेंडू शिल्लक. टीम जय भारत शिरगाव 4 बाद 20. दीपक ज्या वेळेस मैदानामध्ये आलाय धावा चालू झाल्या. काही म्हणा तुम्ही, असा खेळाडू पाहिजे. त्याला लवकर पाठवणं गरजेचं होतं. तो 5व्या क्रमांकावर आला. दीपक ऑन स्ट्राइक. ये देखिए दीपक का कमाल. गेंद सीमा पार. 4. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 24. 3च बॉल खेळला मैदानामध्ये दीपक आणि त्याने धावा बनवल्यात 8. चांगली बॅटिंग. शेवटची 2 षटकं बाकी. आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार कुणाल. एक कुणाल गोलंदाजी करतोय, एक कुणाल कॅमेरा वर्किंग करतोय. आणि कुणाल तुमच्यासाठी खास शुभेच्छा आल्यात गणेश गायकर यांच्या वतीनं. काय SMS आहे ते थोड्या वेळात सांगतो. जाव्या मैदानाच्या आत कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. कुणाल इनर राहिले घरी हे सांगतोय गणेश गायकर तुम्हाला. इथे बॅट चेच आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली कुणालला. फलंदाज बाद. वातावरण टाईट करून टाकतायत. वातावरण टाईट नेहमीच करतात ते असे असणारे डीजे ऑपरेटर सूरज यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. आणि आता फक्त झटका होणार. मैदानात ज्या प्रकारे फलंदाज फटके मारतात तसे आमचे डीजे ऑपरेटर देखील एक अप्रतिम संगीत वाजवताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आहेत त्या 24 धावा. पहिल्याच बॉलवर विकेट आली कुणालला. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. कुणाल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल येते ओमकार. गोलंदाज तयार. ओ इथे टाकलेला हा चेंडू. पंच धर्मेंद्र वर्मा सर आमच्या बाजूने वळत आहेत आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. आज धर्मेंद्र वर्मा सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. नेहमी त्यांचे स्क्वेअर लेग पंच त्यांचे बंधुतुल्य मित्र आपण रॉकी सर यांना पाहतो. परंतु आज रॉकी सर यांना दुसरीकडे ऑर्डर असल्यामुळं ते आले नाही. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. कुणाल फुलटॉस. ते सुंदर असा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूर आणि हा चेंडू सीमा पार. चौका. 4.
चौकार आला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. धापलकावर धावसंख्या 29, 29 धावा. कुणाल गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू शरीर भेदक मारा. तिथे रनआउटची संधी. स्वप्नील पोटेचं कलेक्शन खराब आहे. पंचांचा इशारा लेग बायज. वयवर्ष मला वाटतं 56-57 असेल सध्याच्या घडीला. अजूनही 20 वर्ष ते सांगतात की आम्हाला अंपायरिंग करायचे असे धर्मेंद्र वर्मा सर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. त्यांचं कौतुकाची थाप त्यांच्या खांद्यावर द्यावी लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. आणि नकुलदादा भांडे यांनी सांगितलेलं आहे की एक शिस्तबद्ध अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे ते असे धर्मेंद्र वर्मा सर. जाऊया मैदानाच्या आत. धापलकावर धाव संख्या 30. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी आहे. इथे एक धाव ची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धापलकावर 31. 31 धावा धापलकावर. मला वाटतं आता संपूर्ण टीम उपस्थित होईल. ती मंजिरी 11 खांडपेची. टॉससाठी चला मित्रांनो. आणि मनुस्फोट बोरगाव दोन्ही शेजारची गावं आणि त्यांच्यामध्ये झुंज. यानंतर इथे टाकलेला हा चेंडू सेन्सिबल. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये ओमकार खेळतोय. समीर आले बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण समीरचं. एकदा वाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या राजेश 32 ऑन द बोर्ड. 32 धावा. अजून एक षटक बाकी आहे. पहिल्या षटकात 3 विकेट गेल्यानंतर रुपेश बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावा कमी होतील. परंतु मैदानामध्ये दीपक आहे. दीपक आहे तो उजाला आहे. सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट दीपकच्या माध्यमातून. धापलकावर धाव संख्या 32. शेवटचा बॉल कुणालच्या षटकातील. ओ सुंदर असा फटका दीपकच्या पाठमधून. तिथे ओ एफर्ट्स जबरदस्त निलेश डोंगरेचे. एक वेळेला निलेश डोंगरेने कॅच पकडलाच होता परंतु मला वाटतं त्याचा हात जमिनीवर ब्रश झाला आणि तो चेंडू सटकला. परंतु एफर्टची दाद द्यावी लागेल. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अप्रतिम अप्रतिम एफर्ट्स. शेवटच्या क्षणी जो हात आहे तो जमिनीला ब्रश झाला आणि तिथे झेल सुटताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलिकावर 33. 33 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. संधी देतात सूरजला. ऐकूयात एक सुमधुर अप्रतिम संगीत. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन स्वप्नील पोटेच्या हातामध्ये चेंडू जो मात्र दिलाय. बाबा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे येईल. धावपलकावर धावसंख्या आपण पाहिलं 33. इथे दीपकचा खेळ अतिशय महत्वाचा राहील. तो कशा प्रकारची बॅटिंग करतो. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. धावपलकावर धावसंख्या 5 बाद 33. पहिला चेंडू सुंदररीत्या हाताळलाय तो स्वप्नीलने. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू 5 जे मात्र शिल्लक आहेत. 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल टीम जे भारत शिरगावचा. दुसऱ्या बाजूला 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो.
इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याकडूनही कॅच ड्रॉप आहे. ओमकारच्या पाठमधून फटका जबरदस्त होता. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या राजेश 35. 35 धावा धाबलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 ऑन द बोट. 35 धावा धाबलकावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. स्वप्नील ओ इथे टाकलेला हा चेंडू लाईन क्लीन देते खराब. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. मला वाटतं दीपक मैदानामध्ये असल्यानंतर गोलंदाज थोडासा घाबरतो. वाईट नाही का सर? ओके ओके डॉट बॉल आहे. सॉरी. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. स्वप्नील इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. समीर क्षेत्ररक्षण चांगलं फेकी खराब आहे. 2 धावा या बॉलवर येत आहेत. 2 धावांच्या मध्ये 1 शॉट. 1 शॉट 1च धाव. संघाची धावसंख्या वाढेल 36. 36 धावा. शेवटचा चेंडू अंतिम बॉल या मॅच मध्ये. अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला इथे टाकलेला हा चेंडू बिग केलाय. चेंडू हवेत डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक हरेश चांगला झेल फलंदाज बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तापलकावर धावसंख्या 36. संधी डीजेला. तोपर्यंत टॉस साठी देखील यायचंय. खांडपे त्यांच्या विरुद्ध टीम मनुस्फोट बोरगाव. नकुलदादा भांडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आहे नाणेफेक जी मात्र आपण करणार आहोत. दोन्ही संघ शेजारील त्यांच्यामध्ये हे युद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. टॉस केला जातो. एका बाजूला हेड एका बाजूला टेल. कॅमेरामन फोकस करो. टॉस. टॉस जो मात्र करतोय कोण करतोय कॉल? मोहन. दोन्ही मोहन आहेत ते महत्वाचं. हेड एका मोहनने हेड मागितलं. टेल आलाय. मनुस्फोटने टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा निर्णय. जशी मॅच कंप्लीट होईल लगेच तयारीत लागायचंय. मध्ये सगळे एक ड्रेस मध्ये आले का? एक ड्रेस मध्ये ते नंतर एक ड्रेस मध्ये आले का? नाही का? विलंब करू नका. चला लगेच मैदानाच्या आत. विजयासाठी लक्ष किती आहे? 37 धावांचं लक्ष.
थँक्यू. जाव्या मैदानाच्या आत जिथे लक्ष आहे ते 37 धावांचं. सामन्याला सुरुवात. गोलंदाज रुपेश, स्ट्रायकर इनवर स्वप्नील पोटे. पहिलाच बॉल पाठपुटला गेले. फटका सुंदर, क्षेत्ररक्षण खराब. लेंबडेच्या पाठीमधून चेंडू सीमा पार. 4. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन आहे. पहिल्या मॅच मध्ये 49, या मॅच मध्ये 4, म्हणजे आतापर्यंत 53 धावा स्वप्नील पोटेने ज्या मात्र बनवलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. संघाचा धावसंख्या धावपालिकावर 4. लक्ष आपण पाहताय 37. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू शरीर भेदक मारा. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव. चांगला चेंडू मात्र हाताळला रुपेश या खेळाडूने. आपल्याकडे धावसंख्या 4 आहे. विजयासाठी 37 म्हणजेच काय 22 चेंडू आणि लक्ष 33 धावांच. क्रिकेटचा थरार सध्याच्या घडीला आपण पाहताय त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. फटका सुंदर. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमापार. स्वप्नील पोटे ऑफिशियल, आकाश माडसे ऑफिशियल आणि त्याचबरोबर अतुल स्पष्टे ऑफिशियल या 3 मित्रांनी आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आपण पाहताय सध्याच्या घडीला. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. बॅक टू बॅक 2 चौकार. एक डॉट आला मध्ये. 8 धावा. इथे अक्षरशः बॉल सोडून दिला. पंचांचा कोणता इशारा नाहीये म्हणजेच डॉट बॉल. आपल्याकडे धावसंख्या 8. 37 धावांचं लक्ष. रुपेचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. स्ट्रायकर इनवर स्वप्नील पोटे या खेळाडूला आपण पाहतो. त्याची फलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. इथे बिग हिट आणि चेंडू सीमा पार. पोटे के बॅट से जबरदस्त 6 षटकार. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच. स्क्वेअर कटचा हा जबरदस्त टोला. चेंडू सीमा पार. लेंबड्याच्या बाटमधून 4 चौकार. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 18. 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ माझ्या हा 3ऱ्या दिवसातील शेवटचा स्टर्म असू शकतो. 18 चेंडू आणि 19 धावा. या स्पर्धेमध्ये तिन्ही आमचे मित्र म्हणजे जीवाभावाचे मित्र आहेत. स्वप्नील पोटे, तदनंतर आकाश माडसे, तदनंतर अतुल स्पष्टे, पाखरू, सूरज, जयदेव. त्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये 3 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. उद्यापासून शहापूर तालुक्यामध्ये एक क्रीडा स्पर्धा आहे आणि एक शिवळेमध्ये तिथे जॉईंट होईल. 18 बॉल 19चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला दीपक, स्ट्रायकर इनवर हरेश. कामगिरी कशी होतीये ते पाहिजे. 18 चेंडू 19 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव मात्र येताना पाहिला मिळतो. 17 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. 17 चेंडू 19. दीपक हारेच्या पाठमधून बिग हिट. डीप फाईन लेगला चेंडू नाही थांबणार.
जाऊन पोहोचेल सीमा पार. वन मोर बिग हिट, सिक्सर, 6 रन. चेंडू सेन्सिबल, सुंदर असा फटका, एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 26. 15 चेंडू, 11चं समीकरण. तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी टीम शिव स्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे रुपेश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने बिनबाद नाबाद 28. शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये राजेश धावा बनवायच्यात अजूनही 9. 14 चेंडू, 9 धावा. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 29. शेवटचे 13 चेंडू, 8 धावा. 13 चेंडू, 8 धावांचं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा तुमच्या समोर सादर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 13 बॉल 8. इथे टाकलेला हा चेंडू, 12 चेंडू, 8चं समीकरण. डीजे सूरज. ओमी आ गया तो टीम और स्ट्रॉंग बन गया मेरे को लगता है. आणि दुसऱ्या बाजूला राहुल आला का मॅच चांगलीच होणार, कारण शेजारची गाव आहेत आणि एकमेकांच्या विरोधात सेकंड राऊंड मध्ये. 12 चेंडू, 8 धावा. 12 चेंडू, 8 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गणेश. 12 चेंडू, 8 धावा. 8 धावा, 12 चेंडू. त्रिमूर्ती ऑफिशियल डे 3. काय घडतंय ते पाहायचंय. आमच्या बरोबर राजेश आहेत. जबरदस्त समालोचन या 3 दिवसामध्ये त्यांचं आपण ऐकलंय आणि खूप चांगली साथ दिली. आमची संपूर्ण 7 स्टार लाईव्ह ची टीम त्यांनी खूप चांगली साथ दिली. त्यांचं मनापासून आभार. आमचे जयदेव कापरे ॲज अ स्पेशल स्कोरर त्यांनी खूप चांगली साथ दिली. त्यांचं मनापासून आभार आहे. जाऊया मैदानाच्या आत. इथे बिग हिट, फटका दमदार, धावा 6, षटकार. ग्रामस्थ खांडपेचे, जेवढे ग्रामस्थ बोरगावचे जेवढे आले असतील त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं, म्हणजे तुमचं मनोरंजन होईल, आमचंही होईल. या सर्वांना विनंती, खांडपेचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांनी आणि बोरगावचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचंय. व्हाईट प्लस चेंडू सीमा पार आणि हा विजय इथे नोंदवत असताना टीम जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव तिसऱ्या फेरीत दाखल. यानंतर बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मनुस्फोट बोरगाव आणि दुसऱ्या बाजूला मंजिरी 11. हा सामना रंगेल. मिथिलेश डिंगोरे आमचे गोटेकरचे आहेत आणि तेही खास करून आज ओमकारला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सागरदादा कराळे आणि त्याचबरोबर बाळादादा रसाळ उपस्थित आहेत खास करून आज सपोर्ट करण्यासाठी. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात होईल आणि पहिल्या इनिंगसाठी सोडले जातील आपल्या बरोबर राजेश मुकणे सर.
काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप.